आर्य दुग्ध वसाहत या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ दिसून येतो. आपण आता जो स्थानिक नागरिक आहेत, काय माहिती? माझं नाव प्रमोद महादेव एकावडे, विभाग 74 मध्ये मी असून इथे BMCचे जे अधिकारी असतील किंवा जी मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. सर्वसामान्य माणूस, वरिष्ठ नागरिक किंवा जे आजारी माणसं येऊन इथे वोटिंगला त्यांना फिरवायची वेळ येते. त्या यादीमध्ये प्रॉब्लेम भरपूर आहेत. कोणाचे नंबर भेटत नाही, कोणाचा बूथ भेटत नाहीत. त्यामुळे लोकांना भरपूर त्रास होतो या गोष्टीचा. हे शासना अधिकाऱ्यांना मी विचारलं असं अधिकारी बोलतात इथे कोण नाही आहेत, दुसऱ्यांना विचारा तिकडे फिरवा, असं त्यांचे उत्तर आहेत BMC अधिकाऱ्यांचे. आरोना भेटले. आरो बोलतात आरो इथे जागेवर नाही. मग माझ्या समोर ते मरगत साहेबांनी कॉल केला आरोना, ते आरो इथे जागेवर नाही. तुम्ही काय माहिती? माझ्या मिसेसचा पण तोच प्रॉब्लेम झाला. ज्या यादीमध्ये आपल्याला नाव पाहिजे ते नाव मिळालं नाही. त्या यादीचा घोळ असल्यामुळे ते यादी दुसऱ्या यादीमध्ये मिळाला. ते 22 नंबरच्या युनिटमधून नाव मिळालं. त्याच्यानंतर मग आमच्या मिसेस इकडे वोटिंगला, आम्ही आलो आता पुण्यावरून, आम्ही राहायला इथेच होतो. मग ह्या काही गोष्टी होतात घडतात. मग असं काय मिसलेस होतं. आता वर्षाच्या 12 मध्ये हा कामच असतो यांचं, कार्यरत करत असतात पण ते होत नाहीये. मग ज्यावेळेस वोटिंगच्या वेळेस असं काही प्रॉब्लेम नव्हतं ना. एकंदरीत हे कसली लक्षणं वाटतात? हे तर मला शासनाने या गोष्टी गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये भरडला जातोय, त्यांना जगणं मुश्किल झालंय. एकतर कोणाचा दबाव वाटतो का? आज दबाव असू शकतो, आम्ही ते सांगू शकतो. जाणून बुजून हे सगळं केलेलं वाटतं. सर्वसामान्य माणसाला वेठीस धरून हे सगळं चाललेलं आहे. आज सर्वसामान्य जगणं मुश्किल आहे इथे राहणं. ह्याच परिस्थितीत जसं सांगितलं, दबाव प्रेशर सगळ्यांचा वरिष्ठांपासून असणारच. कुणाचा कुणाकडे दबाव आहे, खाली हा काम चाललंय. हे सगळ्यांना निदर्शनात पब्लिकला गुमराज बनवतात. आता कित्येक वर्षे गेले, सगळे म्हणतात मराठी पण मराठी माणसाला अस्तित्व जे आहे ते मिळत नाही. आणि काही वेळेनुसार त्यांना खूप काही त्रास झाला जातोय. काही गोष्टीमध्ये म्हणलं ना, नोकऱ्या धंदे बंद होण्याचं कारण रिझन हे लोकांच्या लक्षात येत नाहीये. पण अशी भूमिका काहीतरी लोकांनी जरी मनापासून घेतली तर आपला ठाम पडेल. विभागामध्ये जे आपल्या जे कायदे कार्यकर्ते मिळतील. आपल्यासोबत या ठिकाणी प्रवीण मरगतजी काय माहिती झालं आजच्या या प्रकाराबद्दल? काय होतंय बघा, कसं असतं, लोकांना स्वतःच्या मताच्या अधिकारापासून वंचित ठेवायचं काम या ठिकाणी प्रशासनाकडनं होतंय. प्रशासनाचा हा अनागोदी कारभार आहे. आज जे ऍप महानगरपालिकेकडनं प्रसिद्ध करण्यात आलं, त्या ऍपची आणि ह्यांच्या यादी हे मॅच होत नाहीये. आणि इथे मुळात आधी लोकांना कुठलंही मार्गदर्शन करण्यासाठी इथे कोणी अधिकारी नाही आहेत. आता मी झोनल ऑफिसर रॉड्रिक्स त्यांना बोलवून घेतलं या ठिकाणी, त्यांचा इथे पत्ता नव्हता. काय म्हणतो? ते म्हणतात नाही, आम्हाला जसं इंस्ट्रक्शन आहे तसं करतं. म्हटलं इन्स्ट्रक्शन तुमचे काही असतील, पण तुम्ही मतदाराला जो आज हट्टास चाललेला आहे, हा कशासाठी हे हट्टास केलाय तुम्ही निवडणुकीचा? लोकांना मतदानाचा अधिकार गाजवता यावा म्हणून ना. तर तुम्ही त्याच्यापासून लोकांना वंचित ठेवताय. त्याच्यामुळे हे सगळं संविधानाच्या विरोधात आहे. दबाव तंत्र 100% दबाव तंत्र आहे. काही ठिकाणी अशा कार्यकर्त्यांना दमबाजी चालली आहे. काही ठिकाणी तुम्हाला सांगतो, काही ठिकाणी जे कार्यकर्ते आपल्या टेबलवर बसून आहेत ना, त्या पोलिसांच्या माध्यमातून त्यांना दमबाजी करणं, त्यांना थोडंसं घाबरवणं, अशा पद्धतीचा दबाव तंत्र पण या ठिकाणी चाललेलं आहे. आणि ते आम्ही चालू देणार नाही, हाणून पाडणार. धन्यवाद.